सुखाचे खाती दोन घास प्रजा, सोना चांदी बंगला गाडी, तुम्ही सारा कमवता, पण पोट भराया बळीराजाच्या, कष्टाचं तुम्ही हो खाता. 2-3 दिवस झालं गेलो ना तिकडे, सर्व बघावं लागतंय. नमस्कार शेठजी. नमस्कार तात्या. आपलं काय झाले, बटाटा आहे ना, बटाट्याची पानं कोमजून गेली, ती काय करावं लागेल त्याला? ते आपल्या इकडच्या सगळ्या भागात आहे का नाही, लाल कुळी ही कीड पसरलेली आहे. तर तुम्हाला मी 2-3 औषधं देतो, तुम्ही ती वापरून बघा. बरोबर, चालतंय द्या. एक कॅनिस्टर मध्ये औषध हा, हे तुम्ही फवारा. 200 लिटर पाण्यामध्ये अख्खं पॅकेट टाका. तर लाल कुळी ही कीड आहे का नाही, पूर्ण मुळासकट संपतेल. बरोबर, चालतंय. त्यासोबत तुम्हाला टॉनिक देतो मी. हो, चालतंय. आता हे टॉनिक आहे आपल्याकडे, हे टॉनिक तुम्ही मारा. त्याच्याने काय होईल, फळं चांगली लागतील आणि तुमचं उत्पन्न जास्त होईल. बरोबर, चालतंय. आता एक दुसरं एक आहे आपल्याला पानांसाठी. हे बघा, एक आहे आपल्याकडे फायटर प्लस म्हणून आहे. हे तुम्ही पानांवर मारा, त्याच्यामुळे कसं पानं टवटवीत होतील आणि तुमचं फळ चांगलं लागेल आणि पीकही चांगलं दिसेल. बरोबर, चालतंय. बरं, काय बिर असेल तुम्ही ऑर्डर ठेवा. हो, चला, नमस्कार. नमस्कार. पटापटा चालाय बरतय रोगा. चल चल की काना 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 काना. हे चल के चल चल. अरे चल चल. चल चालायला काय तुला हो घेतो. चल चल आता चल. चल ठीक आहे.
अरे इकडे 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 म्हणलं कळतं का तुम्हाला ते काम राहू द्या तुमचं तसं इकडे इकडे अगोदर काय झालं म्हणते तू? अहो काय तुम्हाला सांगायचं हा, काय झालं? जीव माझा नुसता वैतागून गेला का? कुठला किरडीवाला होता कोणास ठाव हा. मी पाठी घेऊन येते शिर्डी घेऊन हा. रस्त्यानं आणि कुठं मला त्याने बघितली एकटी दिसली म्हणून आणि आला आणि गळ्यातलं माझ्या काच दिवशी हा. तोडलं माझं गळ्यातलं तोडलं हम्म. आणि पळाला कुणी कंटा आला मला काय कळालंच हा. नाही शिर्डी वळायच्या नादात मी आपली माझ्या माग रस्ता उरकायच्या कुणी कंटा आलं गळ्यातलं वडलं आणि गेलं पळून तालू जे असं मारलं की नाही मी त्याला आईचं दूधच आठवलं बघा शबास शबास माझं वागेल. तुझ्यासारख्या असं सर्व मायला जर झालं ना ते चोर बिर आहेत ना बुरटी ते चोरी सुद्धा करणार नाहीत. बरोबर आहे तुमचं बर आता घास कर चल दमले थोडीशी घास खाऊन घे चल चल दमले जेवण कर चल चपड्या घाल. अर्ध वाजता लय गडबड आहे काय लग्नाला निघालायस का चांगले चांगले लग्न होणं झाले तुम्ही कशाला लग्नाला का नंबर मिळेल का आपल्याला? हा मिळत की नंबर मिळाय काय झालं ह्याच तर होऊ द्या विचारा की त्याला भेटते का ए अरे बाबा नंबर देतोय का त्यांना? नाही नाही मी अर्धी दाढी सोडून उठवय बघ बाबा का दादा माझी बायको लय वराडती बायको येतो राहू दे तिकडं अर्धे दाढी सोडून मी उठणार नाही काय लागा दोस्ता बघा हो हो ए पहिल्या 2 दाड्याला मी थांबलो का नाही पैशासाठी आता तर दाढीचं रोख आणले ती का पैसे देतो की काय गाव सोडून जातोय मी आला का मला रोखीचं गिरायक करू दे की बाबा बस जरा 5 मिनिटं मागे काय राव बस लगेच घेतो हात मारून तुझा बी काय लय गडबड आहे का तुला बी काय राव सांगू तुम्हाला बायको लय फोन करते बायको म्हणते स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी तर दाढी करावी राव कोणाची मग कुणाची म्हणजे माझी काय म्हणते अव सारखी म्हणती दाढी करा अव म्हणती तर आपल्यासाठी नाही पण दुसऱ्यासाठी तर करा असं होय होय आईला बरं झालं बरं का नंबर मिळाला म्हणून नाहीतर जर घरी गेलो असतं ना बिना दाढीच तर कोड झालं असतं राव माझं कशाचं कोड कोड म्हणजे बायको आरडती होय हो काय होय बर बर कोणाची बायको कुणाची म्हणजे अहो माझी बर 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 अहो तसं नाही हो अलीकडं कोण बी कुठं घुसतय आणि कोण बी कुठं दिसतंय सकाळचं संध्याकाळचं बघितलं तर इकडं आणि सकाळचं बघितलं तर तिकडं घुसतोय म्हणजे अहो घुसतय म्हणजे राजकारणात कोण सत्य आहे
आणि कोण विरोधात आहे हेच कळायला मार्ग नाही हो. अरे काकी साबण वाळायचं माझा किती वेळ नाही ए का उतावळा झालाय किती वेळ थांबायचं घेतो घेतच झाल्या मगाच बस नाही तू यारणाचं गुरु कलारच लगेच उरका लवकर मला पण काम जायची या बस की जरा भारी दिनगीचं कुळ असल्या गत आल्या का रोखीचं गिरायक वाईट करू दे की वाईट 5 मिनिटं थांब की काय गडबड लावलीस उगच. बरोबर ठीक आहे उरका लवकर राजकारण म्हणजे काय कळलं नाही मला. अहो राजकारण म्हणजे काय राजकारण सगळं हितच कळतं. स्वतःच्या बायकोला कोण सांगणार नाही पण या पट्ट्या राजाला रेग ना रेग सगळी सांगते ती. हॅलो आलो आलो सांग जरा. होय हो तुम्ही राजकारण का पण सोडलं. अहो तिथं सगळ्यांनी माझी हजामत केली आता मी सगळ्यांच्या इथं हजामती करतोय. बरोबर उरका लवकर बायकोचा डबल फोन याच्या आधी घराकडे जाऊ द्या मला. असं वय मग गुळगुळीत करू का सिंगल हातच मारू. अरे ती काय भानगड असते आणि अहो काय माहित आहे का तुम्हाला सारखं बायकोचं फोन येत म्हणून म्हटलं गुळगुळीत करू का सिंगल हात मारू. सिंगल हात म्हणजे अहो सिंगल हात म्हणजे काय जनरल असतो हो. गिरायकाचे एक हात मारून समजूत काढायची. बर बर कशी पण करा पण संध्याकाळ टुचली नाही पाहिजे बघा. म्हणजे जाऊ दे तुम्हाला नाही कळायचं. आलं लक्षात. मग काय गुळगुळीतच करतो गेले का. किती वेळ या माझे माणसाडी करणं फोन येते मला जा तुम्ही माझं मी बघतो राहू दे माझं मी बघतो काय करायचं. अरे बाबा ती पोरग गेला आता त्याचा जर बाप आला तर माझी चेटी पिटाय नाडी तुटाय एकच होईल. बाबा तुझी करतो तू पाडतीच जा. आता बाबा जा बाबा पाडदिशी झाली दाढी तुझी चल. बसा. अहो पाहुणे तिकडे लागलाय ट्रक बघा वराडाचा आणि ती आहे लगीन मळ्यात आणि मला काय बघा टू व्हीलर मी काय आणली नाही आणि काय बी करा पार दिवशी माझी तेवढी दाढी उरकून घ्या. बर बसा बघा पाहुण अहो या गावात नवीन दिसताय तुम्ही. खायला तुम्ही कसं काय वागले. अहो या गावात पट्ट्याचं एकट्याचं दुकान आहे हा हा आणि जवळापासून 10व्यापर्यंत सगळं चेर या दोन्ही बॅटरी मध्ये फिट्ट करून ठेवले आहेत. जरा नवीन चारा दिसतो म्हणून बोललो हो. हा 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 आईला बरोबर आहे तुमचं पण घ्या उरकून पटापटा घ्या करून दाढी. हॅलो बोल की काय म्हणतेस. अगं गेला काय गडबडीच नको ते फोन करता तुम्ही. हा काय झालं पोराच्या डोक्यात दगड घातलाय. मग तुझा हात काय जळलं होतं वय त्यातला दगड घेऊन त्याच्या टोकऱ्यात घालायचा नाही तुय ठेव पण. आईला कुणाच्या डोक्यात दगड घालायचं म्हणताय. अहो काय पाहुणं मला आहे त्या बायका 2 हा आणि काय असतं धाकटी जरा लाडाची. आप थोरलीनं काय केलं धाकटीच्या पोराच्या घातल्या टोकऱ्यात दगड. मग मी वाईट तिची समजी केली हो. हॅलो काय म्हणते रक्तबंबा झालं दगड आणला तिनं टाक्यात तुला. काय देवा करायचं. अग तुला नुसतं मी मार म्हणलं तू खरोखर दगड घातलास रक्तबंबा केलंय. अग काय तुला कळतं का तुला हिरीत उरीत टाक म्हणलं तू टाक ना. हा ठेव फोन करू दे मला काम. काय झालं. अहो काय पाहुणं 2 बायका फजिती आहे का.
थांबा थांबा थांबा. हा हा बर 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 आलो 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 लगेच आलो. उरका उरका लवकर तिकडे ट्रक हालायला लागलाय. उरका लवकर घ्या एक तर हात मारून पाडदिशी. हो हो लगेच मोकळं करतो अहो. मोकळं म्हणजे दाढी करून हो. हा 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 एक तरी हात मारा बघू येळ मिळाला तर दुसरा मारू नाहीतर राहिले. चालतंय चालतंय. आता काय झालं रक्त लय येतंय. अगं तिला गॉड बोलून दवाखान्यात घेऊन जा. मला करू दे काम. घेऊ पण पाहुणं त्याचं काय माहित आहे का दोन बायका असल्यावर असंच असतो हो. एकीची समजूत काढायला गेली की एकीला राग तिची समजूत काढायला गेली की हिला राग. त्यामुळं काय झालं दोन्ही घरचा पाहुणा सतत उपाशीच. बर बर ते असू द्या उरका लवकर दाढी लय वकूच झाला. हॅलो काय म्हणते अगं बस त्या पोराला बी लागलंय आणि तिला बी किस्त लागलंय दवाखान्यात घेऊन जातो. आटप लवकर. या दवाखान्यात आईला घरात यांच्या गोडाला माझा ट्रक जाईल. ने ने मला कुठं आहे घरात पैसे आहे ते घे त्यातलं त्यांना दवाखान्यात ने. हा मी बी येतो लवकर ओळखून. ने पुढे ने तुझा आहे जरा माझा जा जा घेऊन असू दे माझ्यासाठी. जा घेऊन ने चांगल्या दवाखान्यात ने पाठवते तर त्यांना पट्ट्या गोळ्या औषध करून घे. मी बी येतो परत दुकान बंद करून. चालतंय चालतंय जा जा. बघ आता कुठली तर गाडी गावल तुला घेऊन जा पाठवते. आलो आलो की जा तू पुन्हा टाकेत ते कर. तिला पट्टी मार त्याला औषध दे आणि त्याला घेऊन जा तिकडं. आणि ते कसं आहे तुला माहितच आहे ते त्या दवाखान्यात ने पोराला इंजेक्शन कर तिला पट्टी मार. आणि तिचं हे करून घेऊन जा. जाऊ फोन. हा गिराईक कुठं गेलं देवा काय करायचं. नशिबाचा भोग आहे. आल्यानं 2 रुपये सुद्धा मिळना झाले ती या भांडणाच्या पायात दोघीच्या. हा आणि या साहेबागा 2 बायका फजिती ऐका. राबत असतो मातीत मी रोज रोज बळी राजा. मातीत हाय मी म्हणून तर सुखाचे खाती 2 घास प्रजा. सोना चांदी बंगला गाडी तुम्ही सारा कमवता. पण पोट भराया बळीराजाच्या कष्टाचं तुम्ही हो खाता. राबत असतो मातीत मी रोज बळीराजा. राबत असतो मातीत मी रोज बळीराजा. पैसाड का हिरा मोती गोष्ट सगळी हवसाची. आग पोटाची जवाया रास लागते बळीराजाची. जर थांबून राहिला बळीराजा पैसा तुमचा काय कामाचा. कमी लेखू नका कुणी त्याला शेवटी त्योच हैर कामाचा. या जगात दिवस कसा येणार शेतकरीच राजा होणार. मी बळी राजा राजा मी बळी राजा.
नमस्कार. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.